ठाण्यात अखेर भाजपा शिवसेना युती जाहीर करण्यात आली आहे। बंडोबांना थंड करण्यात आमदार निरंजन डावखर यांना यश आलेलं आहे। ठाण्यात भाजपा शिवसेनेची युती होईल असं सांगितलं जात होतं, पण जागावाटपावरून सतत फिसकटत असलेल्या बैठकांमुळे ठाण्यात युती होणार का नाही याची चर्चा सुरू असतानाच आता एक मोठी बातमी या संदर्भात आपल्याकडे येते। ठाण्यात शिवसेनेला 87 जागा, तर यावेळी ठाण्यात अखेर भाजप शिवसेना युती जाहीर करण्यात आलेली आहे। बंडोबांना थंड करण्यात डावखर यांना यश आलेले आहे। तर भाजप 40 जागांवर लढणार असल्याचं कळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी शुभम। शुभम, अखेर शिवसेना भाजप ठाण्यात एकत्र लढणार। अनेक बैठका दोन्ही पक्षांच्या पार पडल्या आणि युती संदर्भात जो आहे तो कोणताही तोडगा निघत नव्हता, परंतु आता अखेरीस जे आहे ती काल मध्यरात्री असेल किंवा इतर काही बैठका ज्या आहेत त्या शेवटच्या अंतिम टप्प्यातल्या बैठका दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या पार पडल्या आणि त्यानंतर आता युती जी आहे ती अखेरीस जाहीर जी आहे झालेली आहे। 87 जागांवरती शिवसेना आणि 40 जागांवरती भाजप जे आहे आता युतीमधून अखेरीस सामोरे जाणार आहेत। परंतु अनेक जे इच्छुक उमेदवार होते, दिग्गज नेते होते, त्यांच्या संध्या हुकल्याने जे आहेत त्यांनी थेट बंड जो आहे तो पुकारला होता। परंतु दोन्ही पक्षांच्या ज्या नेते आहेत त्यांनी आता स्थानिक पातळीवरती बंडोबांना थंड करण्यामध्ये त्यांना आता काही अखेरीस जे आहे ते यश जे आहे ते कुठेतरी आलेलं आहे। आणि काही वेळातच आता आमदार निरंजन डावखर ते जे आहेत आता भाजप कार्यालयामध्ये जे आहेत दाखल झालेले आहेत आणि एक पक्ष आपला एक महत्वाची माध्यमाशी संवाद ते साधणार। तर ह्या पत्रकार परिषदेमधून काय नेमकं ते संबोधित करणार आहेत हे पाहण्याचा महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच शुभम, या बैठकीत आता जी बैठक झाली ज्यामध्ये युती जाहीर करण्यात आली त्या बैठकीत नेमकं कोण कोण होतं? पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, रवींद्र फाटक असतील, नरेश मस्के असतील, त्याचबरोबर भाजपच्या देखील अनेक अंतर्गत बैठका ज्या आहेत या दरम्यान त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये ज्या आहेत पार पडल्या आणि निश्चितच एक सकारात्मक तोडगा जो आहे तो या दोन्ही पक्षाकडून जो आहे तो काढण्यामध्ये यश जे आहे ते या सर्वच नेत्यांना एकंदरीत आल्याचं पाहायला मिळत होतं। कारण एक मोठं म्हणजे ती अंतिम सत्रातली जी चर्चासत्र होतं ते शिंदेच्या जे आनंद आश्रम आहे त्या कार्यालयामध्ये सुरू होतं आणि त्याच दरम्यान अनेक जे इच्छुक उमेदवार होते त्यांची एक अखेरची चर्चा त्या ठिकाणी बुलढाण्यामध्ये आलेली होती। नेमका कोणत्या उमेदवाराला तिकीट जे आहे तो एबी फॉर्म द्यावा हे त्याच्यामध्ये सूचनामध्ये आलं आणि त्यानंतर ह्या संपूर्ण तोडगा निघाल्यानंतर युती जी आहे अखेर जाहीर केली। धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, ठाण्यात अखेर भाजप शिवसेना युती जाहीर झालेली आहे।